तोच क्षण जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मनोज जरांगे पाटील मंचावरती आलेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने ते सध्या निघालेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं करून ते सध्या नागरिकांना अभिवादन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथं पुष्पहार आणलेला आहे, तोच पुष्पहार मनोज जरांगे पाटील जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला घालणार आहेत। प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालायला सुरुवात झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होऊन अभिवादन करतायत आणि हाच तो क्षण आहे। या क्षणाला मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण सुरू करतात। खरं तर सातत्याने 48 तासाचा प्रवास केलेला आहे, जेवण सुद्धा त्यांनी केलेलं नाही, मात्र तसं असताना सुद्धा आता ते प्रत्यक्षात उपोषण सुरू करतात। त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी अत्यंत अडचणीचा उपोषण असतं, मात्र तरीही मनोज जरांगे पाटील समाजासाठी प्रकृतीची चिंता करत त्यांचं हे आमरण उपोषण सुरू झालेलं आहे। आझाद मैदानावरती त्यांनी उपोषण केलेलं आहे। खरं तर यापूर्वी सुद्धा त्यांनी आझाद मैदानावरती उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना वाशीमध्ये आणि त्यांना GR दिला होता, त्यानंतर परत गेले होते, मात्र समाजाच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत। त्यांनी पुन्हा एकदा या सगळ्या उपोषण आंदोलनाला बघितलं आपण सध्या माध्यमांशी बोलण्याची शक्यता तर मनोज जरांगे हे थोड्याच वेळात आता माध्यमांसोबत बोलणार आहेत आणि त्यासाठी सर्व माध्यमं देखील आता सज्ज झालेले आहेत। मनोज जरांगे काय बोलतात याची वाट सगळेजण पाहत होते, संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता। आता मनोज जरांगे बोलणार आहेत, नेमकी काय भूमिका ते मांडणार याकडे लक्ष लागलेलं आहे। मनोज जरांगे हे सध्या त्यांच्या सहकाऱ्यांना काही सूचना देतात, आता ते माध्यमांशी बोलणार आहेत। त्यांची प्रकृती सध्या ठीक नाहीये, मात्र तरी देखील ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत। आता मनोज जरांगे काय बोलणार याकडे लक्ष लागले। एक दिवसाची परवानगी मिळालेली आहे, या एक दिवसात कशा आपल्या मागण्या पूर्ण करून घेणार या समोर देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। आता मनोज जरांगे बोलतायत, सर्व मराठा बांधवांना ते आवाहन करतायत। मनोजांनी रात्रभर प्रवास केला आहे, त्यांच्या पोटात अन्नाचा कण बंद करा। 2 मिनिट कोण बोलत आहे, बंद करा तुमचं। एक मिनिटासाठी सगळ्यांनी शांत व्हा, शांत व्हा। पुन्हा एकदा सांगतो, 1 मिनिटासाठी शांत व्हा। तुम्ही आरडा करू नका, मी म्हणतो कोणाचा आरडा येतो पण तुमचाच लय मसाला चाललाय। मला काही माहिती आहे त्याच्या समाजाला, त्याच्यामुळे मला उभा राहून बोलायचं उपोषण माझं सुरू झालेलं आहे। इकडच्या कोपऱ्यातले बंद करताना बोलायचे, इकडचा आरडा करू नका। मला काहीतरी समाज त्याच्यात तुम्ही आडू नका राहू। समाजाच्या पोरांना पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा। कुणी खाली बसला शांत राहा। खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही। मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मग लोकांना बोलू द्या। तुम्ही कोणाला ए पोरा एक काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प बरा गोंधळ घालतो उगाच कामान धामाचा। काळ्या कपड्यावरच बघून तुम्ही जास्त बोबाटा करता। मी सांगतोय हे सगळ्यांना लक्षात घ्या। तुम्ही 5 जण खाली बसा, चला बस खाली।
बस बस घालण्यात बाहेर आहे, चल. मला तर तुमच्या इकडे बघतो सुद्धा ना, इकडे बघतोय मी इकडे बघतोय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलं हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचं काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष आपण शिकलो नाही, आपल्या लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं काही मराठी विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला थोडी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर आलोय आणि आमरण उपोषण सुरू केलंय. आता तुमची काय जबाबदारी? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता, ए बोलारे ऐक, गपचे बायको घरात, गपचे उभा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करण्याला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा, सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली, त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव बोलायचे, इकडच्या आरडा करू नका. मला काहीतरी समाजाला माहिती द्यायच्या, तुम्ही आडू नका राहो. समाजाच्या पौरानं पुन्हा एकदा सांगतो, शांत व्हा. कुणी खाली बसला नाही बसला काय देणं घेणं नाही, तुम्हाला शांत राहा. खाली बस म्हणण्याच्या राड्यात थांबावं तुम्ही. मला संदेश देऊ द्या, दिवसभर बोलतो हो तुम्हाला, मला लोकाला बोलू द्या. तुम्ही कोणाला ए पोरा, ए काळे कपडे कशाला खाली बस म्हणतो रे, गप्प उभा आहे.
गोंधळ घालतो उगाच कामान धामाचं. हे काळ्या कपड्यावाले मोगम तुम्ही जास्त बोपाटा करता. मी सांगतोय हे सगळ्यांनी आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली. उभर बस बस खाली, नाही तर बाहेर व्हाय. चाल मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना. इकडं बघताय ना इकडं बघताय. सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला, प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची. पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं. मग ते कितीही लांब असू दे. एकही गाडी रोडवर आता कामा नाही. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे. जबाबदारी तुमची आहे. आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली. आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो. बऱ्याच जणाला वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही. मराठे मांड्या घालून बसले. त्याच्यामुळं सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल, मान्य न्यायदेवता देईल. सरकारच्या हातात हे परवानगी देणं. सरकारकडे आपण अर्ज केलाय. वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू. महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका. नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका. कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीनं चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्षे वाटोळं केलं हे काही मराठ्याने विसरू नका. एकजुटीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे. या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होत मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो. आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझ्याकडून. मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाही. तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची. माझ्या मराठ्याचं मान खाली होण्याचं काही इथले आंदोलक मराठ्याने वाढायचं मोठं आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकराबाळाला आपल्याला करायचं. एखादा राज्य कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडे गाडी द्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो 8 तास तो आम्हाला तिकडच जायचं. सरकार सहकार्य करताय तर आपणही सहकार्य करायचं. दारू कुणी प्यायची नाही, दारू पिऊन गाड्या कुंकड घालू नका. माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे. पुन्हा तो शब्द वापरतोय
माझ्या समाजाला खाली मान घालावं लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही. मराठ्याला विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाब टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही. पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराला उचलायचं नाही. माय बापो, सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय. मी या समाजाला कुटुंब मानलंय. मग तुम्ही जर माझ्या कुटुंबातले, मी जर तुमच्या कुटुंबातला आहे, माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही, कारण मी तुमचा खाली पडू देत नाही. माझं कुटुंब त्याची उभी रात्रामुळे झाली तरी चालेल, पण या समाजाचं मला वाटलं द्यायचं नाही. म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ काय, म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही. काही गडबड गोंधळ करायचा नाही. जे ग्राउंड दिलंय त्या ग्राउंडवर राहायचं आणि झोपायचं. तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं? मी जर आझाद मैदानाला नसतो तर, आता मी आझाद मैदानाला म्हणल्यानंतर तुम्ही इथून 50 किलोमीटर बिनधास्त झोपा. तुम्ही म्हणायचं आपला 500 दिवस झोपल्याला आम्हाला काही टेन्शन नाही. आणि अशी अवलाद आहे, मॅनेज होत नाही, टेन्शन घेऊ नका तुम्ही. शेवटी येऊन आलं तर मरण येईल, मी भोगायला तयार आहे. पण तुम्हाला इथून रेल्वेच्या ठिकाणी पार्किंग दिल्या, 5 रुपयात 10 रुपयात तुम्ही आझाद मैदानावर येता. बिनधास्त गाड्या लावायच्या, रेल्वे यायचं जायचं, संध्याकाळी रेटून जेवायचं, त्या गाडीत झोपायचं. कारण इकडे पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो. त्याच्यामुळं तुम्हाला शरीरात सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. काही झालं, माझ्या समाजाला किंमत द्या. पुन्हा एकदा सांगतो, समाजाने खूप विश्वासाला आपल्याला 500 किलोमीटर पाठवलं. समाज मिनिटाला आपली खबर घेतोय. समाजाला असे आहे, लढायला गेलेले पोरं आमच्या लेकराला विजय घेऊन येतील. म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा. गोंधळ गडबड नाही, गाड्या हवेवर लावायच्या नाही, पार्किंग मध्ये ठेवायच्या. पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहे, बरोबर का? अधिकृत पार्किंग घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण यायची गरज नाही. इथं पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे, ही जबाबदारी आपली. महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वेनं जरी आले 5 मिनिटाच्या अंतरावर आझाद मैदान, आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तर जवळ त्रास झाली 30 किलोमीटर बस आहे, 20 2 किलोमीटर फक्त. बरं वाशी जाऊन झोपा. काही जण सकाळी आहो जमान ना, काही जण वाशी झोपा सकाळी निघाले तिकडे रेल्वे खाल्लं. फक्त त्रास मुंबईकरांना घ्यायचा कोणी नाही. मला आता मी उपोषण सुरू झालंय 10ला. मला बोलणं सुद्धा चालत नाही, पण ही शब्द जरा हिताचा होता समाजाचा. या समाजाला आडमोठं समजू नाही. आपलं काम होतं सरकारने सहकार्य नाही केल्यावर मुंबई जाम करणं, आणि या बादर पठ्ठ्याने करून दाखवले मराठ्याच्या पोरांनी. आता त्यांनी सहकार्य केलं. आता आपण पूर्ण मुंबई 1 ते 2 घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे, अशा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या. आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं, पार्किंग साहेब पुढे. पोलिस म्हणले पाहिजे त्याला पहिले ते बाजूला घेमत होतो तर ते करून तिकडे गेला. पार्किंग साहेब पुढे. इतकं सहकार्य करायचं. सरकार आज कुठे शिरल्यावर मग पुढचा बघू आपण काय करायचं. ते तर टेन्शन तुम्ही नका घेऊ, मी आहे ना. म्हणून पुन्हा एकदा सांगतो,
सगळ्यांनी शांततेत यायचंय जायचंय. ज्यांना गावाकडे जायचं 29ला वाटा लावायला येणार होते त्यांनी वापस जा. काही आणखी वाशी जे आम्ही तिकडे झेप पोटे आणली ज्यांना वापस जायचं ते वापस जा. सोडायला आलेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही. मान्य केलं तुमचं ओके. आता फक्त तुम्ही सांगितलं मान्य करायचं. मी सांगण्या शब्दाच्या पुढे जायचं नाही. समाजाची वाटलं गाड्या फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिनधास्त ग्राउंडवर लावून द्यायचा आणि खुशाल पसरायचं तिथे. चलो आता मी उपोषणाला बसतो. सरकारला एक शेवटची विनंती करतो. मायबाप सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या. हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे. नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच. 2 आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे. इथं करोडो लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बोलत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही. मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे. मराठ्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका. मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही त्याच्यात राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळा घातला तरी मनोज जरांगे एक हटत नाही. मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं मी जेलमध्ये सडल जेलमध्ये आमरण उपोषण करीन पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही. म्हणून सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. तुम्हाला आणखी नाही विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही. आणि पोरांना पुन्हा एकदा सांगतो हे काही पोलिसांचा आता फोन आला नाही पाहिजे कारण मला फोनवर बोलता येत नाही. मी आता उपोषणाला बसणार तब्येत खराब होणार म्हणून आज समाज चिंतेत आहे. उपोषणाला बसल्यामुळे महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीचे लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळं. म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या. सगळ्यांनी आता पहिल्या गाड्या लावा देऊ आपण आपल्या खेळाला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे लक्षात ठेवा. आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा पण आता मात्र तुम्ही सगळेजण आपण आपल्या गाड्या पायला काढू ते सांगते तिला नेऊन लावा. तिथून आपण एसटी येऊ नाहीतर रेल्वे येऊ. धन्यवाद. जय शिवराय. उपोषण सुरू झालं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता सुरुवात झालेली आहे. त्यांनी असं म्हटलं की आता आपल्या उपोषणाला इथे सुरुवात झालेली आहे. आझाद मैदानामध्ये जरांगे पाटील पोहोचले असून त्यांनी इथून